विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपलं परत मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी वर्णमालेची आपण म्हणू शकतो की मराठी व्याकरणाची आपण सिरीज चालू केलेली आहे. आपण पहिला घटक बघत आहे त्याच्यामध्ये वर्णमाला. वर्णमालामध्ये भाषा वगैरे, त्याच्यानंतर जर बघितलं लिपी वगैरे, आपण हा पॉईंट सगळं डिटेलमध्ये चेक केलेला आहे याच्या अगोदरच्या पार्ट 1 च्या लेक्चरमध्ये. आपण समोर बघणार आहे अभिजात भाषा कोणाला म्हणायचं. डायरेक्ट पॉइंटला हात लावतो. अभिजात भाषा कोणाला म्हणायचं? अभिजात म्हणजे उच्च कुलीन किंवा दर्जेदार ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. म्हणजे इथं समजून घ्या की अशी भाषा आहे की त्याच्यामध्ये खूप सारं लिखाण आहे. जास्त प्रमाणात उच्च कुलीन म्हणू शकतो आपण किंवा दर्जेदार त्याच्यामध्ये काय लिखाण आहे, त्या भाषेला केंद्र सरकार काय करत असतो? अभिजात भाषेचा दर्जा देत असतो. आता इथपर्यंत प्रश्न विचारलेला गेलेला भाऊ की हा अभिजात भाषेचा दर्जा कोणाद्वारे दिला जातो? तर तो केंद्र सरकारद्वारे दिला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये जर चेक जर केलं तर कोणत्या अटीवर केंद्र सरकार काय करत असतो? अभिजात भाषेचा दर्जा देतो. आता एक गोष्ट जर समजून घेतली तर त्याच्यामध्ये काही अटी ठेवलेल्या आहेत त्यांनी. अटी बघा, पहिली, ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी. म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घ्यायचं असेल तर ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी, अशी पहिली अट आहे. त्याच्यानंतर ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. म्हणजे एखादी भाषा जर असेल ती कोणापासून तरी किंवा कुठल्या दुसऱ्या भाषेपासून निर्माण झालेली नसावी, ही दुसरी अट आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केला, थर्ड अट दिलेला इथं की त्या भाषेत विपुल प्रमाणात साहित्य लिखाण झालेले असावे. म्हणजे जर आपण तिसरी अट जर चेक केली तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लिखाण असायला पाहिजे. विपुल प्रमाणात काय म्हणू शकतो आपण? लिखाण असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या भाषेचे प्रारंभिक रूप व आधुनिक रूप यांच्यामध्ये संबंध असावा. म्हणजे जी जुनी भाषा आहे, प्रारंभिक सुरुवातीपासून जे झालेली आहे, ती जी भाषा आहे, आताची जी भाषा आहे, याच्यामध्ये काहीतरी संबंध असायला पाहिजे. म्हणजे ती वेगळी आहे आणि ही वेगळीच दिसत आहे तर त्याला अभिजात भाषा म्हणता येत नाही. हे काही अटी आहे जे आपण म्हणू शकतो अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार तिथं वापरत असतो. आता इथं जर चेक जर केलं तर आपल्याला वाटतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असेल, पण हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे. कारण की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आता त्या कोणकोणत्या भाषा आहेत ते पण आपण चेक करून घेऊया. बघा, इथं जर चेक जर केलं तर आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा केंद्र सरकारकडून दिला गेलेला आहे. मग कुठल्या आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर कधी मिळालेलं आहे, हे पण आयोग तिथं मॅच द फॉलोइंग मध्ये तिथं प्रश्न विचारत असतो, जोड्या लावामध्ये प्रश्न विचारत असतो. चेक करून घ्या तिथं. भाषा पहिली आहे बेटा तामिळ. तामिळला अभिजात भाषेचा दर्जा जर बघितलं तर 2004 मध्ये मिळालेला आहे. ही पहिली भाषा आहे, बरोबर आहे. मग याच भाषेला का मिळालं? कारण की ही भाषा जर बघितलं 1500 ते 2000 वर्षाची जुनी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरी अट काय फुलफिल केलेली आहे ही भाषाने, तर आपण म्हणू शकतो ती दुसऱ्या भाषेपासून निर्माण झालेली नाहीये. किंवा अजून म्हणू शकतो की त्याच्यामध्ये जर चेक जर केलं, संस्कृत ही आपल्याला सेकंड भाषा दिसत आहे. तिला कधी मिळालेलं आहे? 2005 मध्ये. त्याच्यानंतर चेक करा, कन्नड आहे थर्ड वाली. तर 2008 मध्ये 2 भाषांना मिळालेले आहेत. कन्नड आणि काय असेल ते तेलुगू असेल. कन्नड आणि तेलुगू असेल. आणि शेवटी तुम्हाला मल्याळम आणि उडिया दिसत आहे. मल्याळमला 2013 मध्ये आणि उडियाला कधी 2014 मध्ये अभिजात भाषेचा आयोग केंद्र सरकारने काय दिलेला आहे? तिथं दर्जा दिलेला आहे. मग सर यांना जर एका याच्यामध्ये लक्षात जर ठेवायचं असेल तर समजून घ्या. अभिजात भाषेचा जर दर्जा जर मिळवायचा असेल तर आपण याच्यासाठी ट्रिक म्हणू शकतो. ट्रिक काय आहे? ठीक आहे, ट्रिक असं लक्षात ठेवायचं, तसक तेल मऊ पाहिजे. म्हणजे अभिजात भाषा जर मिळवायची जर असेल तर कसं पाहिजे? तसक ते तेल मऊ पाहिजे, बरोबर आहे की? मऊ पाहिजे. कशासाठी? तर अभिजात भाषा मिळवण्यासाठी. तसक तेल कसं पाहिजे रे? मऊ पाहिजे. आता चेक करा, त फॉर लक्षात ठेवणार आपण तामिळ इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं चेक करू शकतो आपण, स फॉर लक्षात ठेवायचं आपल्याला संस्कृत, क फॉर लक्षात ठेवा इथं कन्नड म्हणून, तेल फॉर आपण तेलुगू लक्षात ठेवू शकतो. इथं म फॉर लक्षात ठेवा मल्याळम, आणि याच्यामध्ये काय दिसतो? उडिया. मग आयोग काय करत असतो बेटा? त्याच्यामध्ये मराठी पण मिक्स करून देतो आपल्याला, हिंदी पण मिक्स करून देतो. कारण की आपल्याला वाटतं की हिंदी आणि हिंदीमध्ये खूप प्रमाणात काय असेल, लिहिल्या गेल्या असेल किंवा लिखाण खूप जास्त प्रमाणात असेल, म्हणून त्याला काय भेटलं असेल? अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असेल. पण ते काय असेल? रॉंग असेल. किंवा मराठीला आपल्याला वाटतो की अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असेल, पण तुम्हाला माहित आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही आहे. ठीक आहे.
महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी एक कमिटी पण नेमलेली आहे. ती कमिटी काम करत आहे, पण आपण म्हणू शकतो अजूनपर्यंत मराठी भाषेला काय मिळालेलं नाही, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये. चेक करा तिथं. मराठी भाषेबद्दल आपण काही विशेष इथं जाणून घेऊया. मराठी भाषा ही संस्कृत, प्राकृत या 2 भाषापासून निर्माण झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे की मराठी भाषा कशापासून निर्माण झालेली आहे. पहिला जर आपण चेक केलं तर आयोग पहिले फक्त प्राकृत असं काहीतरी आन्सर द्यायचा. आता संस्कृत आणि प्राकृत हे दोन्ही भाषापासून काय मिळालेली आहे, काय मिळाली नाही म्हणायचं मला, की बनलेली आहे आपली कुठली भाषा, तर आपण म्हणू शकतो मराठी भाषा. त्याच्यानंतर मराठी भाषेचे मूळ इंडो युरोपियन आहेत. म्हणजे मराठी भाषेचं मूळ जर बघितलं आपण इंडो युरोपियन आपल्याला दिसत आहे. मराठी भाषा दिवस हे कधी आहे तर 27 फेब्रुवारी, हे लक्षात ठेवायचं. आता फेब्रुवारी महिना आहे, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस आहे. हे विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही, पण तो जो सण आहे आपला 14 फेब्रुवारी असेल, बरोबर आहे, तो जो आठवडा आहे व्हॅलेंटाईनचा, ते सगळ्यांना लक्षात राहते भाऊ. पण इथं जर बघितलं 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे. त्याच्यानंतर चेक करा भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे 5 पायऱ्या आहेत. आता इथं जर चेक केलं ना, तर जर आपल्याला एखादी भाषा जर अवगत करायची असेल किंवा समजून जर घ्यायची असेल तर त्याला 5 पायऱ्यामधून आपल्याला तिथं जावं लागत असते. 5 पायऱ्या इथं लक्षात ठेवा, कारण की आयोगाने 2दा इथं प्रश्न विचारलेला आहे की भाषाविषयक कौशल्य जर प्राप्त करायचं असेल तर ते किती पायऱ्यामधून आपल्याला जावं लागते, ते तिथं 5 पायऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये चेक करून घ्या. पहिली पायरी काय की इथं श्रवण दिसते, म्हणजे ऐकणे, संभाषण, त्याच्यानंतर भाषण करणे, वाचन आणि इथं काय असेल बेटा, लेखन असेल. मग ह्या तुम्हाला पायऱ्या दिसतात. मग ह्या पायऱ्या पण आयोगाने विचारलेल्या आहे. आता एक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जर बघितलं तर बीड की काहीतरी लातूर समथिंग असं विचारलं गेलं होतं तिथं की भाषाविषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत, त्याच्यामधल्या तिसरी पायरी कोणती, इथं प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे ह्या पायऱ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली पायरी त्याच्यामध्ये श्रवण दिसते, संभाषण, भाषण आणि वाचन आणि काय दिलेलं आहे तिथं, लेखन. आता तिथं समजून घेऊ आपण. एक कोड इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जर आपल्याला काय करायचं आहे, कौशल्य प्राप्त करायचं असेल भाषाविषयीचं, तर त्याच्यातून एक कोड मधून आपण जाऊया. श्री शंभू, ठीक आहे, वाच लेख. श्री शंभू वाच लेख. आता मला सांगा, श्री फॉर लक्षात ठेवणार आपण श्रवण, पहिली पायरी आहे. शंभू फॉर लक्षात ठेवायचं की इथं संभाषण आहे तो. त्याच्यानंतर इथं जो भू दिसत आहे तुम्हाला, त्याचा अर्थ लक्षात ठेवा, इथं भाषण आहे तो. शेवटी काय दिलेलं आहे, वाचन, म्हणजे काय आपण म्हणू शकतो, वाच म्हणजे वाचन, आणि लेख म्हणजे काय रे, तर लेखन. भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे 5 पायऱ्या आहे. त्याच्यामध्ये पहिली दिसत आहे तुम्हाला श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेख. त्याच्यासाठी आपण ही एक छोटी ट्रिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. इथं काय दिसत आहे ते की श्री शंभू वाच लेख. श्री फॉर लक्षात ठेवायचं, श्रवण आहे तिथं, संभाषण, भाषण, वाचन आणि काय असेल तिथं लेखन असेल. आता याच्यावर काहीतरी आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. चेक करून घ्या. एसटीआय मुख्य 2017 प्रश्न विचारले गेले आहे. सर्व सेवामध्ये पण याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला दिसत आहे का, मला एकदा चेक करू द्या. दिसत आहे. भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत. एसटीआय मुख्य 2017 तो प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याच्या साधारणपणे किती पायऱ्या बेटा, आता सांगितल्याप्रमाणे तर आपण म्हणू शकतो साधारणपणे सर 5 पायऱ्या त्याच्या दिसतात. पण ते कोणकोणत्या आहे भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या ज्या समजा बघितल्या तर तुम्हाला दिसत आहे ते श्रवण, संभाषण, बरोबर आहे, भाषण, वाचन आणि काय दिसत आहे तिथं, लेखन. हे त्याचं एक्सप्लेनेशन असेल, स्पष्टीकरण असेल. चलो आता बघा, त्याच्यानंतर जर चेक केलं, तोच प्रश्न विचारला गेला होता की साधारणपणे पायऱ्याचा क्रम लावा, बरोबर आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो, व्याकरण. आता बघा मित्रांनो, आपण व्याकरण शिकत आहे, त्याच्यामध्ये व्याकरण हा शब्द कसा निर्माण झालेला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. व्याकरण हा शब्द संस्कृत धातू वी प्लस आ प्लस क्रू पासून निर्माण झालेला आहे. म्हणजे इथं जर चेक केलं, वी प्लस आ प्लस क्रू या 3 अक्षरापासून काय निर्माण झालेलं आपलं व्याकरण हा शब्द बनलेला आहे. याचा अर्थ काय होतो ते समजून घेऊ, किंवा आपण म्हणू शकतो याची व्याख्या काय ते समजून घेऊ. त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण करणे, म्हणजे वी प्लस आ प्लस क्रूचा अर्थ काय होतो, स्पष्टीकरण करणे किंवा विश्लेषण करणे.
म्हणजे एखाद्या पॉईंटचं काय करणे, तिथं विश्लेषण करणे, स्पष्टीकरण करणे. जसं आता जे काही आपण ग्रामर शिकत आहे, व्याकरण शिकत आहे, मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देत आहे किंवा आपण म्हणू शकतो विश्लेषण ते करत आहे. चला, त्याच्यानंतर एकदम चिल्लर वाक्य आहे, एकदम टेन्शन घेण्याचं काम नाही. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय असेल बेटा? आता ही व्याख्या आयोगाने कितीदा विचारलेली आहे? 1000 वेळेस विचारलेली असेल की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषा आहे, त्याचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय असेल आपल्यासाठी? तो व्याकरण असेल. इथं आपण म्हणू शकतो त्याला आपण काय म्हणणार आहे? व्याकरण. त्याला काय म्हणणार बेटा आपण? व्याकरण. पॉईंट कळाला? त्याच्यानंतर पतंजलीने व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? आता पतंजलीने जर बघितलं तर व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे की पतंजलीने व्याकरणाला शब्दानुसार म्हटलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा वन लाइनर मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अगोदर भाषा बनते, मग तिचे व्याकरण बनते. म्हणजे तिच्यातील बदलाप्रमाणे व्याकरणाला बदलावं लागते. आता हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की स्टेटमेंटमध्ये जेव्हा समजा क्वेश्चन विचारला जाते तेव्हा हा प्रश्न तिथं बनू शकतो. काय आहे की अगोदर भाषा बनते की पहिले व्याकरण बनते? आपल्याला डोक्यामध्ये असंच विचार चालू असते की पहिले काहीतरी व्याकरण बनलं असेल, त्याच्यानुसार काय असेल? भाषा बनलं असेल. तर तसं काही नाही, कारण की आपण पहिले मराठी बोलतो, त्याच्यानंतर कुठं 10वी 12वी मध्ये आपल्याला मराठी थोडंफार व्याकरण त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायला लागलो तर मग काही विषय नाही, मराठी व्याकरण काही आपल्याला सोडत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की पहिले भाषा बनली, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय बनवलेलं आहे? व्याकरण. हा प्रश्न जर बघितला, हा स्टेटमेंट जर बघितला, STIची किंवा ASOच्या एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा पॉईंट समजून घ्या. आता बघा मित्रांनो, की आपण माझी मराठी, माझी मायबोली आपण म्हणत असतो, पण मराठी व्याकरणावर आपण पहिल्यांदा भारतीय लोकांनी किंवा आपण म्हणू शकतो मराठी लोकांनी पुस्तक लिहिलं नव्हतं. आता पहिला प्रश्न काय बनू शकतो? मराठी व्याकरणावर पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत, इंग्रजी भाषेत इंग्रज लेखक आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याचं नाव आहे विल्यम कॅरी. लक्षात ठेवायचं, विल्यम कॅरी. यांनी काय केलं की मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलं, ते पण कोणत्या भाषेमध्ये लिहिलं बेटा? इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे, आता मला सांगा, इंग्लिश मध्ये जर लिहित असेल तो इंग्लिश मध्ये नाव असणार आहे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. ठीक आहे. कधी लिहिलं? तर 1805 मध्ये. हे पण विचारलं जाते की कधी लिहिल्या गेलं, बरोबर आहे. सरळ सेवामध्ये तर वन लाईनर प्रश्न असतो. हा काय असतो की विल्यम कॅरी यांनी कुठला तिथं मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याचा आन्सर काय असेल? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. कधी लिहिला गेलं? तर हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला, कधी लिहिला गेलं? तो 1805 मध्ये. त्याच्यानंतर कुठंतरी 30 वर्षाच्या नंतर आपल्याला जाग आली आहे की नाही? आपले जे समजा दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो, त्यांनी पहिला पुस्तक लिहिलं तिथं. ठीक आहे. पुस्तकाचं नाव आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भाषेचे काय रे? व्याकरण. 1836 मध्ये, जवळपास 30-31 वर्षाच्या नंतर पहिला मराठी भाषेत मराठी व्यक्तीने जो पुस्तक लिहिलेला आहे त्याचं नाव आहे बेटा महाराष्ट्र भाषेचे काय? व्याकरण. 1836 मध्ये. कोण आहे लेखक? लेखक जर बघितलं किंवा व्याकरणकार कोण आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग काय असेल तिथं? तर्खडकर. एकच मिनिट, पेन चेंज करूया आपण. आपण ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो तेच आपले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर. यांनी काय केलं? मराठी मध्ये, ठीक आहे, मराठी माणसाने सर्वप्रथम अभ्यास केला त्याचा, आहे मराठी व्याकरणाचा. मराठी भाषेचे व्याकरण 1836 मध्ये लिहून काढलं. आता तुम्हाला माहित असेल की त्यांना मराठी भाषेचे पाणिनी का म्हणतात? कारण की उपाधी तर खूप सारे जण, आता तर ट्रेंड चाललेलं आहे ते की मराठी शिकवायला लागले म्हणजे तिथं मराठी भाषेचे पाणिनी स्वतःमध्ये ते लावून घेत आहे नाव. पण समजून घ्या, मराठी भाषेचे पाणिनी त्यांना का म्हणतात? पाणिनी हे संस्कृत व्याकरणकार होते किंवा संस्कृत भाषेवर त्यांनी काय केलेलं आहे? तिथे रिसर्च केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. त्यांचं नाव होतं पाणिनी. तसंच मराठी माणूस दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेवर काय संशोधन केलं की आपण म्हणू शकतो तिथं
व्याकरणाचं पुस्तक लिहून काढला, म्हणजे त्याच्यावर अभ्यास केला खूप, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते की त्यांची उपमा दिलेली आहे, उपाधी दिलेली आहे की काय, की ते जसे संस्कृतचे आहे पाणिनी, तसं मराठीचे आमचे पाणिनी कोण, दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तिथं की त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकरांना ते पाणिनी का म्हटल्या जाते हे पण लक्षात असू द्या. आता बघा, याच्यावर व्याकरणावर काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहे का, तर चेक करून घ्या. पहिला प्रश्न काय दिसतो, व्याकरण म्हणजे काय? सोपा आहे तो, दिसत असेल आपल्याला, हो दिसत आहे. क्लर्क टायपिस्ट 2013 ला प्रश्न विचारला गेला होता की व्याकरण म्हणजे काय. व्याकरणांनी व्याकरण व्याकरण कुठं आहे तो शब्द, हा एक मिनिट चेक करू द्या. व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे. मग मला सांगा, आपण आताच बघितली होती याची व्याख्या कशाची, व्याकरणाची. इथे तुम्हाला दाखवली होती, काय म्हटलेले आहे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय असेल, तो व्याकरण असेल. आणि ही व्याख्या आयोगाने बऱ्याच वेळेस तिथं काय केलेली आहे, विचारलेली आहे. याचं करेक्ट आन्सर जर बघितलं तर थर्ड वाला करेक्ट आन्सर येणार, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे माझ्यासाठी काय असेल, व्याकरण असेल. चला, त्याच्यानंतर बघा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो हे माहित असायला पाहिजे. अशी डिपार्टमेंटल असिस्टंट 2017 ला ते विचारले गेलेले आहे. एक मे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र दिन आहे, जागतिक कामगार दिवस आहे. 15 ऑगस्ट सगळ्यांनाच माहित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर एक इथं दिलेलं आपल्याला 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी माझ्यासाठी काय असेल, मराठी भाषा गौरव दिन असेल. काय आहे ते पण समजून घ्या. 27 फेब्रुवारी विवा शिरवाडकर म्हणजेच काय, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे बेटा. विवा शिरवाडकर, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणू शकतो, कुसुमाग्रज म्हणत असतो. त्यांचं काय ते जन्मदिवस आहे, म्हणून 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले. याच्या अगोदरचा पॉईंट तुम्हाला मी इथं सांगितलेला आहे की 27 फेब्रुवारी हा काय तिथं मराठी भाषा गौरव दिन आहे किंवा जागतिक मराठी भाषा दिन आहे. येत आहे लक्षामध्ये. चला, त्याच्यानंतरचा पॉईंट समजून घ्या, मराठी वर्णमाला किंवा आपण त्याला मुळाक्षरे पण म्हणत असतो, वर्णमाला. आता आपण लहानपणामध्ये हे सगळं शिकलेलं आहे, तरी आपल्याला हे डिटेलमध्ये शिकायचं आहे, कारण की तिथे आपण लक्ष दिलं नाही. बरोबर आहे का? मराठी वर्णमाला त्याला आपण काय म्हणू शकतो, मुळाक्षरे. मुळाक्षरे, मूळची अक्षरे म्हणजेच काय असेल, तो मुळाक्षर असेल. मराठी वर्णमाला आता कुठून आली आहे तो तिथे प्रश्न आहे. मराठी वर्णमाला जर बघितलं, आपण संस्कृत मधून बाहेर घेतलेली आहे. संस्कृत मधून ती काय मराठीमध्ये आलेली आहे. कोण, तर मराठी वर्णमाला. पहिला प्रश्न बनेल, अ पासून म्हणजे अ पासून सुरुवात केलं, न्य पर्यंतच्या मुळाक्षरांना, जे मूळचे अक्षर आहेत त्यांना काय म्हटले जाते, तर वर्ण असं म्हटले जाते. त्यांना काय म्हटले जाते, वर्ण असं म्हटले जाते. कोणाला, तर अ पासून तर काय असेल, न्य पर्यंत हे सगळे जे मधामध्ये अ आ इ क का की हे जर बघितलं, क का की नाही, क ख ग घ, बरोबर आहे, हे सगळे जे आहे समजा, यांना आपण काय म्हणू शकतो, वर्ण म्हणू शकतो. अ पासून न्य पर्यंतच्या मुळाक्षरांना काय म्हटले जाते, वर्ण असं म्हटले जाते. मराठी वर्णमालेत सध्या, ठीक आहे, सध्या प्रश्न विचारला जातो की सध्या किती वर्ण आहे, तर सध्या बेटा 52 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, 52 वर्ण आहे. ठीक आहे, किती आहे रे सध्या, 52 वर्ण आहे. पॉईंट लक्षात ठेवा, कधी कधी आयोग 50 देणार, इथं 49 देणार, 48 देणार, पण याचा आन्सर 52 आहे बेटा. कारण की आपण जर बघितलं गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे, डॉक्युमेंट वरती हे तुम्हाला दिसत आहे की 52 तिथं काय दिलेलं आहे, वर्ण दिलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं पारंपरिक वर्णमालेत किती वर्ण होते, असं जर प्रश्न विचारला गेला, आपण पारंपरिक म्हणजे जुनी जी आपली मराठी होती त्याच्यामध्ये किती वर्ण होते असं जर प्रश्न विचारला गेला, म्हणजे 2009च्या अगोदरचं समजा जो आपलं व्याकरण होतं किंवा त्या पुस्तकामध्ये किती वर्ण होते किंवा पारंपरिक म्हणजे जे चालत आलेली जी वर्णमाला आहे त्याच्यामध्ये किती वर्ण होते, तर त्याचं आन्सर आपल्याला किती घ्यायचं आहे, 48 घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 48 घ्यायचं आहे. आता जे समजा आता म्हणजेच काय आपण आधुनिक वर्णमाला म्हणतो याला, याला आपण परत काय म्हणू शकतो, इथं 52 त्याचा काय असेल रे, आन्सर असेल. म्हणजे तुम्हाला जर आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहे असं जर क्वेश्चन जर आलं, तर त्याचा आन्सर काय घेणार आपण, 52 घेणार आहे. पारंपरिक म्हणजे जुनी वर्णमाला, याच्यामध्ये 48 घ्यायचं आहे आपल्याला. आणि मराठी वर्णमालेत सध्या किती आहे असं जर प्रश्न विचारला गेला असेल, सध्या हा महत्वाचा पॉईंट आहे, सध्या, तर त्याचा आन्सर काय असेल माझ्यासाठी, 52 असेल. चालते. चला, हे त्याचं इंट्रोडक्शन होतं थोडंफार प्रमाणे. आता चेक करून घ्या. स्वर,
त्याच्यामध्ये जर बघितलं तर वर्ण किती आहे, कोणते आहे हे जर चेक जर करायचं असेल तर एकूण आपल्याकडे 52 आहे. कोण कोण आहे ते चेक करून घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वर दिसत आहे, स्वरादी दिसत आहे, व्यंजन दिसत आहे, विशेष संयुक्त व्यंजन दिसत आहे. याच्यात सगळं मिळून आपण म्हणू शकतो काय की 52 तिथं काय वर्ण आहे. त्याच्यापैकी आपण समजून घेऊ 14 स्वर आहे. त्याच्यानंतर 2 स्वरादी म्हणजे इथं 16 झाले इथं. 16 त्याच्यानंतर व्यंजन बघितलं तर 34 व्यंजन आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे 2 विशेष संयुक्त व्यंजन आहे. बरोबर आहे. 2 काय विशेष संयुक्त व्यंजन आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 14, 34 सॉरी 16, 34, 50 आणि हे 2 किती असेल ते 52 एकूण काय तिथं वर्ण आहे. पण काला मग आता समजून घ्या की इथं जर बघितलं तर तुम्हाला विचारला देते स्वर किती आहे. तर त्याचा आन्सर 14 घ्यायचा आहे. 12 हे पूर्वी होते. आता ते सध्या जर बघितलं तर किती आहे बेटा ते 14 आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर स्वरादी किती आहे तर स्वरादी तुम्हाला इथं लक्षात येते 2 आहे. 1 बाय 1 आपण पॉईंट समजून घेऊ. सगळं क्रक्सचा भाग आहे हा. एकदम आपण म्हणू शकतो बेसिक पासून जात आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं 1 बाय 1 आपल्याला हे सगळं डिस्कस करायचं आहे. स्वर जर बघितलं तर स्वर याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला अ, आ, इ, ई. बघा जेव्हा आपण लहानपणामध्ये आपला कुठला तरी वर्गाचा कॅप्टन असायचा, तो एक छडी घेऊन असं म्हणायचा मग आपण जोरानं म्हणायचो त्याच्यानंतर हे आपण लहानपणामध्ये सगळं डिटेलमध्ये शिकलो होतो. पण तिथं लक्ष दिलं नाही की हे काय आहे म्हणून. बरोबर आहे. समजून घ्यायचं स्वर जर बघितलं तर 14 आहे आ, इ, ई, उ, मोठा उ किंवा दीर्घ उ म्हणतो आपण. त्याच्यानंतर जर बघितलं याच्यामध्ये त्र यायला नाही पाहिजे तर बरोबर आहे. हे प्रिंट मिस्टेक आहे इथं. आ, इ, ई, उ, रू आणि लू, ए, ऍ, ऐ, उ, आ आणि इथं काय असेल औ असेल. ठीक आहे. चेक करून घ्या याच्यामध्ये आ, इ, ई, उ, रू, लू, ए, ऍ, ऐ, ओ, आ आणि इथं काय असेल औ असेल. 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. इथं जो त्र घेतलेला होता तो एक्स्ट्रा झाला होता. प्रिंट मिस्टेक आहे. हे एवढं समजून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं स्वरादी किती आहे तर स्वरादी आपल्याकडे 2 आहे. एक दिसतो तुम्हाला अनुस्वार, जो वरती टिंब असतो त्याला आपण अनुस्वार म्हणत असतो. ठीक आहे. आणि इथं कॅप्टन म्हणून आपण काय घेतलेलं आहे घेतलेला आहे. कॅप्टन म्हणून म्हणजे हा अनुस्वार कशावर पण येऊ शकतो. जसं आपण किंवा शब्द बघतो त्या किंवावर तो अनुस्वार दिसत आहे आपल्याला. वंश शब्द बघतो वर अनुस्वार दिसते. फक्त आपण कॅप्टन मधून इथं ला ठेवलेलं आहे असं मोकळं सोडता येत नाही. कॅप्टन म्हणून आपण कोणाला ठेवलेलं आहे म्हणजे आपण याला वाचतो. त्याच्यानंतर जर बघितलं विसर्ग म्हणजे हे तुम्हाला दिसतात. हे 2 जे टिंब असतात त्याला तुम्ही काय म्हणतात विसर्ग म्हणत असतात. हे तुम्हाला इथं दिसत आहे. मग ते पण इथं पण आपण ला कॅप्टन म्हणून तिथं सध्या तरी कोणाला जोडलेला ला कोण काय जोडलेलं आहे ते विसर्ग जोडलेला आहे. आणि आहा किंवा विसर्ग आणि अनुस्वार आपण याला म्हणत असतो. त्यालाच काय म्हटलं जाते बेटा स्वरादी म्हटल्या जाते. पॉईंट क्लिअर इथपर्यंत. चला समजून घेऊ आपण व्यंजन किती आहे. व्यंजन आपल्याकडे 34 आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यामध्ये इथपर्यंत जर बघितलं क, ख, ग, घ, न. ठीक आहे. च, छ, ज, झ, न. त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. ट, ठ लिहिलं नाही भाऊ नाही इथं. बरोबर आहे. ट, ठ, ड, ढ, न. त्याच्यानंतर दिलेल्या त, थ, द, ध, न पर्यंत. प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, श आणि काय दिसतो ह आणि ळ. म्हणजे हे सगळे काय दिसतात आपल्याला व्यंजन दिसत आहे. आपल्याला यांना डिटेलमध्ये चेक करायचं आहे. विशेष संयुक्त व्यंजन जर बघितलं तर ते 2 आहे. श आणि काय दिसतं बेटा इथं ज्ञ. आणि काय दिसतं ज्ञ. आता हे व्यंजन जेव्हा मी म्हणत आहे तर या सगळ्यांच्या खाली तुम्हाला असं काहीतरी ॲरो दिसत आहे. याला हलंत म्हटल्या जाते म्हणजे हल चिन्ह म्हटल्या जाते. कारण की त्याच्यानुसार आपल्याला असं दाखवता येते की ते अर्ध आहे लंगड आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण ते हल आहे. हल म्हणजेच काय की यांना कंप्लीट करण्यासाठी कोणाची तरी गरज भासत असेल म्हणून आपण त्यांना काय दाखवलेलं आहे अर्ध अर्ध दाखवलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जे आपण क ला दाखवलेलं आहे तर याला आपण काय म्हणतो हल चिन्ह. ठीक आहे. समजून घेऊ. शदला आणि ज्ञला पण तसंच दिसत आहे. आता क्ष आणि ज्ञ मध्ये मुलं खूप कन्फ्युज होतात.
की सर त्याला जोडाक्षर म्हणायचं की त्याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणायचं, तर त्याला आपण दोन्ही म्हणू शकतो. आता ते कसं म्हणायचं ते तुम्हाला समोर सांगणार आहे, कारण इथं जर सांगितलं तर जोडाक्षर मधामध्ये येऊन जाणार आणि तुम्हाला ते कन्फ्यूज होऊ शकते नवीन विद्यार्थ्यांसाठी. म्हणून मी समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते सांगतो. कारण की इथं जर चेक जर की नाही क्ष आणि ज्ञ हे हलंत आहे, तरी एक पॉईंट इथं सांगूनच देतो. बरोबर आहे की? काय म्हणायचं मला इथं समजून घ्या. क्ष आणि ज्ञ हे काय बेटा हलंत आहे, म्हणजे इथं तुम्हाला हे हल चिन्ह दिसत आहे. तर यांना आपण काय म्हणणार आहे, तर यांना आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणणार आहे, म्हणजे हे व्यंजन झाले. पण यांना जर समजा असं क्ष, बरोबर आहे की नाही, असा क्ष आहे आपला आणि त्याचा काय दिसतो ज्ञ आहे. क्ष आणि काय दिसतो आपल्याला ज्ञ जर असेल, तर याच्यामध्ये समजून घ्यायचं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की इथं हल चिन्ह नाहीये. म्हणजे मी काय म्हणू शकतो यांना, मी यांना जोडाक्षर म्हणू शकतो. म्हणजे हे काय माझ्यासाठी जोडाक्षर आहे. आपल्याला नंतर हे सगळं डिटेलमध्ये चेक करायचं आहे. फक्त इथं लक्षात असू द्या, क्ष आणि ज्ञला हल चिन्ह आहे, म्हणजेच काय हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. आणि इथं तुम्हाला जर बघितलं क्ष आणि ज्ञला हल चिन्ह दिसत नाही, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं ते जोडाक्षर आहे. समोर मी जोडाक्षर जेव्हा टॉपिक येणार तेव्हा डिटेलमध्ये हे सांगणार आहे. लोड घेऊ नका, ताण घेऊ नका भाऊ. आता चेक करा, याला क्ष आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजन का म्हटलं जाते? कारण की संयुक्त शब्द म्हणजे काय, की हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पासून निर्माण झालेला असेल. चेक करून घ्या की क्ष जर बघितलं, क्ष हे दोन व्यंजनापासून निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये दिसतो तुम्हाला क आणि श षटकोनाचा. बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, क्ष जो आपला वर्ण आहे किंवा संयुक्त व्यंजन आहे, तो कशापासून निर्माण झालेला आहे? क आणि कशापासून निर्माण झालेला आहे? श पासून. पॉईंट क्लिअर इथपर्यंत. म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन म्हटले जाते. त्याच्यानंतर जर चेक केलं आपण ज्ञ, ज्ञ म्हणजे समजून घ्या की हा द, न आणि य, द न य म्हणजे ज्ञ. येते तुमच्या लक्षामध्ये द, न आणि य या तीन वर्णापासून निर्माण झालेला आहे कोण? ज्ञ. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? संयुक्त व्यंजन म्हणू शकतो. आता इथं डिटेलमध्ये आपल्याला आयोग प्रश्न विचारतो, श ची फोड करा किंवा श कशापासून निर्माण झालेला आहे किंवा ज्ञची फोड करा, ज्ञ कशापासून निर्माण झालेला आहे, हे आपल्याला डिटेलमध्ये आयोग विचारत असतो. तर हे सगळं पॉईंट एकदम महत्त्वाचे आहे, बेसिक आहे आणि समजून घेण्यासारखे आहे. त्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चालते? बघा, हा जो पॉईंट आहे किंवा हे जे सगळं काही पार्ट तुम्हाला दिसत आहे, आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. इथपर्यंत जे आपण बघितलं एकदम अतिशय महत्त्वाचा पार्ट बघितलेला आहे. अजून काही माहिती जर लागत असेल तर इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेला नाहीये, ठीक आहे, पण युट्यूबवर तुम्हाला दिसून जाणार ते सगळं काही डिटेलमध्ये. चालतंय, इथे थांबूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.